आता विमानांप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स तसंच GPS प्रणाली बसवण्यासंदर्भातल्या हालचाली केंद्र सरकार करताना पाहायला मिळते। मात्र याला कोल्हापुरातून आता विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती सरकारने काढलेली आहे आणि या अधिसूचनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या हरकती ज्या आहेत त्या यामध्ये नोंदवाव्यात असाच जो आहे तो या ठिकाणी अधिसूचनेमध्ये म्हटलेला आहे आणि या संदर्भातच कालपासून कोल्हापूरमध्ये आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे। आमदार सतेज पाटील यांनी हा मुद्दा जो आहे तो समोर आणलेला आहे आणि या मुद्द्याच्या माध्यमातून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये कशासाठी ब्लॅक बॉक्सची आवश्यकता आहे असा सवाल देखील केलेला आहे आणि शेतकऱ्यांना या संदर्भात हरकती घेण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्यांनी मोहीम देखील सुरू केलेली आहे। या संदर्भातच अनेक शेतकऱ्यांशी आपण आता बोलणार आहोत। ज्या पद्धतीने आता विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स आपण ऐकलेलं आहे, एखादा अपघात झाल्यानंतर त्या ब्लॅक बॉक्सची आपल्याला माहिती कळते, मात्र आता ट्रॅक्टरमध्ये याची आवश्यकता आहे असं वाटतंय का तुम्हाला? काय नेमकं सरकारच्या डोक्यात सुरू आहे? ट्रॅक्टरमध्ये काय त्याची आवश्यकता नाही। ट्रॅक्टर हा काय रस्त्यावर फिरत नाही, बहुतांशी त्याचं शेतीच्या कामासाठीच असतोय आणि काय त्यात जर माल शेतीचा भरला धान्य वगैरे तर मार्केट यार्डपर्यंत लिहिले तर जात असते, त्यामुळे त्याला काय एवढी त्याची गरज नाही। तरी पण सरकार लादा लागले शेतकऱ्यावर, हे अन्यायकारक आहे। कारण आधी शेती परवडत नाही, त्यात आधुनिकीकरण करून यांत्रिकीकरणासारखी जर शेती करायची झाली तर असे कर्ज काढून लोक ट्रॅक्टर वगैरे घेतात। अवजारांचे दर वाढलेले आहेत, त्यात आणि हो अतिरिक्त खर्च म्हणजे शेतकऱ्याच्या माती मारायला लागले सरकार, की ज्याचं काय हेतू नाही आहे, म्हणजे ती गरजेची नाही आहे। याची गरज नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अजूनही काही शेतकरी आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी या ट्रॅक्टरवरती ज्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स काल घेण्यात आली आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही मुद्दे जे आहेत ते उपस्थित करण्यात आले, ज्यामध्ये आपण हा पाहू शकताय ब्लॅक बॉक्स, खरं तर त्याला EDR म्हणतात, ज्याचा खर्च 15 ते 25 हजार इतका होऊ शकतो असं सतेज पाटलांचं म्हणणं आहे। GPS ट्रॅकिंग डिव्हाइस देखील आहे, ज्याचा देखील खर्च 8 ते 15 हजार आहे। तसंच कॅपलिंग आणि कनेक्टर याचा देखील खर्च जो आहे तो आता करावा लागणार आहे आणि त्याचाही खर्च 5 ते 10 हजार इतका येणार आहे। आपण या सगळ्यांची बेरीज जर केली तर तो खर्च 30 हजाराहून अधिक होण्याची शक्यता आहे आणि तोच खर्च या सगळ्या समोर दिसणाऱ्या शेतकऱ्यांना करावा लागणार आहे आणि म्हणूनच याची हरकती नोंदवण्यासाठी आवाहन सतेज पाटलांनी केले। शेतकऱ्यांच्याच प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल, हे सगळ्याकडे कसं बघताय? विमानात आपण ऐकायचो ब्लॅक बॉक्स, GPS ऐकायचो, आता तुम्ही ट्रॅक्टरमध्ये बसायला? हा, शेतीसाठी ट्रॅक्टर असल्यामुळे ह्यात ब्लॉक बसवायची काही गरजच नाही। एक म्हणजे शेती सोडून बाहेर कुठं नाही, रस्त्यावर विमान कसं त्याला निदान वरती हे त्याला काय हे नाही, पण आपल्याला शेतीत काम करत असल्यामुळं किंवा ते इकडे तिकडे हे करून पडण्याची सुद्धा शक्यता असते, पण गरज नसताना ते का लादा लागल्यात? शेतीमधलाच परवडाना, ट्रॅक्टर परवडाना झालं आहे आणि त्यात हे वरती आणि डोक्यावर त्यांचा आणि बोज आणि काय गरज नसताना हे लागल्यात हे करायला। हे म्हणजे सरकारचं धोरण काय ते तर समजलं पाहिजे ना। अनेक शेतकऱ्यांना खरं तर ब्लॅक बॉक्स म्हणजेच काय हे माहिती नसणार आहे। काय एकंदरीत हा ब्लॅक बॉक्स बसवायचं विमानात आहे, हे नैसर्गिक पट्ट्या तुमच्या ह्या शेती हा नैसर्गिकवर चाललेला उद्योग, ह्या नैसर्गिक उद्योगावर तुम्ही घालायला शेतकरी हा जगता जगणं झाला आहे। शेतीमालाला दर नाही, ट्रॅक्टरच्या मालाला दर नाही, ट्रॅक्टर स्पेअर पार्ट वाढलेले आहेत, त्यामुळं हा दुसरा उद्योग त्यांनी जे गव्हर्नमेंटनं काढला आहे की शेतकरी मारायचा, तारायचं म्हणतात पण ते मारायचा उद्योग चालला आहे त्यांचा। त्यामुळं हा ब्लॅक बॉक्स किंवा अन्य काय हे बसवण्यात काही शेतकऱ्यांना रस नाही आणि हे हाणून पाडलंच पाहिजे, एवढं 100%। तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे? जे हरकती मागवल्यात, आता हरकत म्हणून तुम्ही काय नेमका भूमिका मांडता? ही तांत्रिक प्रणाली बसवायचं सरकारनं काढलेलं आहे, पण इतर देशाच्या तुलनेत आपण फार तर शेतीमध्ये सुद्धा मागे आहोत, त्यामुळं हा तशा आधुनिकतेच्या दृष्टीनं एक पाऊल स्वागतार्ह आहे, पण शेतकऱ्यांना परवडते का नाही हे पाहिलं पाहिजे। ह्याच्यामध्ये खर्च देखील जो आहे तो भरपूर प्रमाणात असणार आहे असं देखील असणार आहे। त्यामुळं आणि मुळात हे आपला निसर्ग बदलत चाललेला असल्या कारणाने शेती परवडण्यास जाईल आणि त्यामध्ये यांत्रिक सामुग्री ही यंत्रसामुग्री वापरणं हे जिकिरीचे झाले आणि ते घेताना उलट हे आणखी नवीन खर्च भर पडायला लागेल। काय नाही साहेब, हे जे काय आहे हे शेतकऱ्यांच्यावर लादायचं जे चालू आहे त्याबद्दल सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारे जे काय जनतेकडून जे पैसे काढायचे जे उद्योग चालू आहेत त्या संदर्भात जरासं त्यांनी हे करायला पाहिजे आणि हा शेतकऱ्यावर जे काय हे ट्रॅक्टर संदर्भात हे लादलेलं आहे ते त्यांनी निवळ हे करूनच
हे करून टाका, मागे घेतलं पाहिजे. नक्कीच खरं तर मागे घ्यावी अशी इच्छा आहे. तुमची काय आता इच्छा आहे काय? काय नाही, हे सरकारनं थांबवलं पाहिजे. कारण कसं आहे, काहीच परवडत नाही. अगोदर मुदलात कसं आलं, सगळं शेती धंदा तोट्यात, ट्रॅक्टरचं असू दे सगळं तोट्यात आहे. आम्ही ट्रॅक्टर कसा तरी रानात चालवतोय. कारण त्यामुळं हे आता हे बसवायचं जे ठरवलं आहे हे आता हे न परवडण्यासारखं आहे आणि हे आपल्याला चालतच नाही. कारण काय होतं, तुम्हाला ट्रॅक्टर हा राहणार रस्त्यावर कधी येत नाही. फक्त आमचं कुठं काय धान्य असेल तेवढ्यापुरतं आम्ही रस्त्यावर येतो, इतर टायमाला आम्ही रस्त्यावर येत नाही. त्यामुळं आम्हाला ह्याचा काय उपयोग नाही. चिप वगैरे आणि ट्रॅक्टर हा राहणार असल्यामुळं रब सगळं काम आहे. ते सांभाळायला देखील टेन्शन. अहो टेन्शन आहे सगळं, एवढं सांभाळ ते सोपं नाही. आम्ही काय वेळा कसं होतं, आणि टायमाला आम्ही गेलो राहतात का ते मोठं झालं की ट्रॅक्टर रानात लावून यावं लागतो, त्यावेळेला तिथं कोण असते. त्यामुळे हे न परवडणं हे सरकारने हे लादू नये. यामध्ये 8 दिवसच राहिलेले आहेत, हरकती घ्यायला सांगितलेले. तुम्ही आता सगळे शेतकरी मिळून कशा हरकती नोंदवणार आहेत, काय नेमकं तुमचा प्रयत्न? नको आहे म्हणून मी हरकती नोंदवणार आहे. आम्हाला ते परवडत बी नाही आणि सरकार जे लादा लागले ते आम्हाला नको आहे. आम्ही अजिबात तेही लादू देणार नाही. काही करायला लागलं तर चालेल. नक्कीच खरं तर हे परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. अधिसूचना खरं तर काढण्यात आलेली आहे. त्या अधिसूचनेवरती हरकती नोंदवा असं आवाहन सतेज पाटील यांनी केलेलं आहे. त्यांनी या संदर्भात मोहीम देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे. ऑनलाईन गुगल फॉर्म त्यांनी अनेकांसमोर सादर केला आहे आणि या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून आता अनेक शेतकरी हरकती नोंदवतील असा विश्वास आहे. खरं तर हा नियम जर त्या ठिकाणी आला तर देशभरातल्या 90 लाखांहून अधिक ट्रॅक्टर ट्रॉल्यांवरती हा बोजा जो आहे तो पडणार आहे. हा नवीन खर्च जो आहे तो पडणार आहे. मात्र एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव नाही, शेतकरी अडचणीत आहे. असं असताना अशा पद्धतीचा वाढीव खर्च आमच्या माथी मारू नका, अशा पद्धतीच्याच प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांच्या आता पाहायला मिळतात. त्यामुळे ही अधिसूचना काढल्यानंतर त्याच्यावर हरकती घेतल्यानंतर सरकार पुढे जाऊन हा निर्णय काय घेणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.